मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी स्वागत करतो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्युच्युअल फंड मराठीमध्ये. आजचा जो संपूर्ण व्हिडिओ आहे ह्यामध्ये आपण तुम्हाला माहिती आहे की गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण काही टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड कम्पेअर करतो आणि त्यामधनं बेस्ट शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. आपला जर व्हिडिओचा टाईप तुम्हाला आवडत असेल, व्हिडिओची प्रोसेस तुम्हाला आवडत असेल, नक्की आम्हाला सांगत चला. आज आपण कव्हर करून घेणार आहोत फ्लेक्झी कॅप फंडबद्दल. बेस्ट फ्लेक्झी कॅप फंड आपण फाइंड आउट करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फ्लेक्झी म्हणजे काय हे बघून घेऊया. फ्लेक्झी कॅपचा अर्थ होतो की ह्या फंडच्या फंड मॅनेजर जो तो फ्लेक्झिबल पद्धतीने डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे फ्लेक्झी कॅप फंड हे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्या तीनही प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. फंड मॅनेजर फ्लेक्झिबल पद्धतीने डिसिजन घेऊ शकतो. फक्त ह्याच्यामध्ये रूल इतकाच आहे की मिनिमम 65% होल्डिंग जी आहे ती इक्विटीमध्ये पाहिजे. मॅक्सिमम किती पण असू दे, मिनिमम 65% होल्डिंग इक्विटीमध्ये पाहिजे. मग तुम्ही लार्ज कॅपमध्ये त्याच्यात कितीही ठेवा, मिड कॅपमध्ये कितीही ठेवा, स्मॉल कॅपमध्ये कितीही ठेवा, फंड मॅनेजरवरती डिपेंड आहे. एखादा फंड मॅनेजर असेल तो लार्ज कॅपमध्ये 50 ठेवेल, मिड कॅपमध्ये 20 ठेवेल, स्मॉल कॅपमध्ये 10 ठेवेल तरीही चालेल. एखादा फंड मॅनेजर असेल तो स्मॉल कॅपमध्ये 50 ठेवेल, लार्जमध्ये 10 ठेवेल, मिडमध्ये 20 ठेवेल तरीही चालेल. फ्लेक्झिबल आहे. आणि आपण जे मागे मल्टी कॅप बघून घेतलेलं, मल्टी कॅपचा डिफरन्स मी तुम्हाला सांगितलाय. एक मी व्हिडिओ बनवलाय चॅनलवरती, फ्लेक्झी कॅप वर्सेस मल्टी कॅप. तो सुद्धा तुम्ही नक्की बघून चॅनलवरती अवेलेबल आहे. फ्लेक्झी कॅपमध्ये इन शॉर्ट फ्लेक्झिबल असते, फ्लेक्झिबिलिटी असते फंड मॅनेजरच्या हातामध्ये. आता आपण डायरेक्टली जाऊया आपल्या फिल्टरेशन प्रोसेसकडे. त्याआधी आपण इथे फ्लेक्झी कॅपवरती क्लिक करूया. फ्लेक्झी कॅपवरती क्लिक केल्यानंतर काही एक चार बेस्ट फ्लेक्झी कॅप फंड जे आहे ते आपण शोधायचा प्रयत्न करूया. पहिला आपण घेऊया पराग पारिक, त्यानंतर घेऊया कॉन्ट फ्लेक्झी कॅप. मी तुमच्यासाठी बरेचसे शोधून ठेवलेले आहे. तेच मी चार इथे घेतो आणि त्यानंतर आपण ते फिल्टर करतो. त्यानंतर आहे तो म्हणजे कॅनरा रोबेको आणि त्यानंतर आहे HDFC. हे तुम्ही सर्व कम्पेअर करू शकता. प्रत्येक फंडचे एज 10 वर्षापेक्षा जास्त आहे. ही एक चांगली बाजू आहे. आता आपली नेहमीची पद्धत की या ठिकाणी मी ऑलरेडी शीटमध्ये सर्व डेटा टाकलेला आहे तुमच्यासाठी. क्लिअर. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हा डेटा तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तरीही परत एकदा एक्सप्लेन करतो. सिंपल गोष्ट मी इथे केली, ह्याला दोन पार्टमध्ये आपण डिवाइड केले. बरीचशी लोक फक्त रिटर्न्स बघतात, पण आपण इथे ह्याला रिटर्न्स आणि ही एवढी रिक्स ह्या दोन पार्टमध्ये डिवाइड केलं, म्हणजे आपल्याला फिल्ट्रेशन करायला सोपं जाईल. आपण असं नाही की फक्त आधी जे रिटर्न्स बघणार आणि त्यात उडी मारणार, आपण त्या फंडची रिक्स सुद्धा बघणार. पहिला फॅक्टर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे, मी थोडंसं फास्ट जातो कारण की मी ऑलरेडी हे बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलंय. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे त्या फंडमध्ये किती वोलॅटिलिटी आहे, किती तो फंड वोलॅटाईल आहे, किती तो फंड रिस्की आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन जेवढं जास्त तेवढी वोलॅटिलिटी जास्त, रिस्क जास्त. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी लो पाहिजे, तर तो फंड आपण एक स्टेबल म्हणू शकतो. बीटा बीटा मोर दॅन 1 असेल तर याचा अर्थ तो त्याच्या बेंचमार्कपेक्षा जास्त रिस्की आहे. बेंचमार्क म्हणजे काय हे मी व्हिडिओ सेपरेट बनवून तुम्हाला शिकवलं. बीटा पण नेहमी लो पाहिजे. आणि त्यानंतर येतो फायनली अल्फा. अल्फा जेवढा जास्त तेवढी त्या फंडची रिटर्न्स कमवून देण्याची कॅपॅसिटी जास्त. त्यामुळे अल्फा नेहमी हाय पाहिजे, म्हणजे तेवढा तो फंड इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न्स कमवून देऊ शकतो. तो नेहमी हाय पाहिजे. इथे आपण AUM जे आहे ते फक्त आपल्या रेफरन्ससाठी घेतले. ह्याचा आपण इथे मार्किंग करताना काही ह्याचा रेफरन्स घेणार नाही. आता आपण आपली प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. आपण नेहमी टॉपचे दोन फंड सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. दोन ऑप्शन आपण सिलेक्ट करतो. 5 वर्षाच्या रिटर्न्समध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स कोणत्या दोन फंडने दिलेत? पहिला म्हणजे आहे ऑब्विसली कॉन्ट, आणि सेकंड म्हणजे आहे तो म्हणजे पराग पारिक. सेम 10 वर्षाचे रिटर्न्स. पहिलं म्हणजे इथे पराग पारिकने चांगले रिटर्न्स दिलेत आणि त्यानंतर कॉन्ट. म्हणजे पहिले 2 पॉईंटमध्ये रिटर्न्सच्या फॅक्टरमध्ये पराग पारिक आणि कॉन्ट टॉपवरती आहेत, पण अजून आपण रिक्सवरती नाही गेलं. त्यानंतर एक्सपेन्स रेशो म्हणजे खर्च. खर्च सगळ्यात कमी कोणाचा आहे? पराग पारिकचा आणि कॅनरा रोबेकोचा. खर्च फार कमी आहे, एक्सपेन्स रेशो कमी आहे, चार्जेस कमी आहेत. स्टँडर्ड डिव्हिएशन नेहमी लो पाहिजे. लो कोणाचा आहे? पराग पारिकचा स्टँडर्ड डिव्हिएशन लो, म्हणजे वोलॅटिलिटी लो आहे, रिक्स कमी आहे पराग पारिकमध्ये. आणि त्यानंतर आहे कॅनरा रोबेको. बीटा बीटा कोणाचा लो आहे? सगळ्यात पराग पारिकचा लो आहे. म्हणजे काय ह्याच्यामध्ये रिक्स लो आहे. आणि सेकंड वाला कोणाचा आहे? कॅनरा रोबेको. आणि त्यानंतर अल्फा कोणाचा जास्त आहे? पहिला म्हणजे आहे कॉन्टचा जास्त आणि सेकंड म्हणजे आहे तो म्हणजे
HDFCचा अल्फा जास्त, म्हणजे रिटर्न्स कमवून देण्याची कॅपॅसिटी जास्त. सो कोणते दोन फंड, आता किती पॉईंट्स भेटलेत बघा. पराग पारिखला 1 2 3 4 5 5 पॉईंट भेटले. आपली सेम पद्धत आहे, जेणेकरून आपल्याला काही वेगळं करण्याची गरज नाही, सोपी प्रोसेस करून आपण फिल्टर करू शकतो. त्यानंतर आहे कॉन्ट 1 2 आणि 3. त्यानंतर आहे कॅनरा रोबेको, नाही सॉरी, त्यानंतर आहे एच डी एफ सीला एकच पॉईंट भेटले. आणि त्यानंतर आहे कॅनरा रोबेको, ज्याला पण 3 पॉईंट भेटले. सो याच्यामध्ये फर्स्ट रँकवरती येतो आपला पराग पारिख फ्लेक्झी कॅप फंड. किती लोकांचा फंड फेवरेट आहे तेही मला सांगतील चॅटबॉक्समध्ये. ह्याचा AUM पण फार जास्त आहे. त्यानंतर येतो कॉन्ट आणि कॅनरामध्ये सेम पॉईंट झालेत, पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे तुम्हाला कॅनराचा अल्फा निगेटिव्ह दिसतोय. म्हणजे काय, की कॅनरा रोबेको हा फंड जो आहे तो कदाचित इंडेक्सपेक्षाही तुम्हाला कमी रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. सो आपण थोडीशी ते रिस्क साईडला जाऊ शकतो, पण इथे आपण कॉन्ट घेऊ शकतो. नो डाऊट थोडंसं रिस्क आहे कॉन्टमध्ये, बीटा जास्त आहे, पण त्यासोबत त्याचा अल्फा पण जास्त आहे. सो रिस्क आणि रिवॉर्ड ह्याचं कॉम्बिनेशन पण चांगलं आहे. सो त्यामुळे आपण पराग पारिख फ्लेक्झी कॅप आणि कॉन्ट फ्लेक्झी कॅप हे दोन फंड ह्याच्यामधनं सिलेक्ट करू शकतो. ओके, सर सिंपल फिल्ट्रेशन प्रोसेस, आपण फक्त रिटर्न्स नाही बघितले, आपण रिक्स पण कॅल्क्युलेट केली, कारण भविष्यामध्ये रिक्स इम्पॉर्टंट आहे. रिटर्न्स आधी भेटले पुढे भेटले की नाही आपल्याला माहिती नाही, पण रिक्स जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हे दोन्ही फॅक्टर्समुळे जे आहे ते आपण ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून टॉपचे 4 मधले ॲटलिस्ट 2 फंड शोधून काढण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. किती लोकांकडे हे 2 फंड असतील किंवा तुमच्याकडे कोणते फ्लॅक्झी कॅप फंड आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले व्हिडिओज आवडत असतील नक्की नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे फीडबॅक, तुम्हाला ह्यापुढे कशा टॉपिकचे कशा प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत नवीन, तेही आम्हाला नक्की सांगा. थँक्यू. धन्यवाद.